अहो कृपावंता, अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता, जेने पाविजे उद्धार, होय तुझ्या पायी थार। वदावी हे वाचा, वदवी हे वाचा, भाव पांडुरंगी साचा, जेने पाविजे उद्धार, होय तुझ्या पायी थार। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, माझे अंतर वसवा, जेने पाविजे उद्धार, होय तुझ्या पायी थार। पांडुरंगा करू भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मजित्कला। ओम नमो गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। मस्तक माझा पाया, अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता, जेने पाविजे उद्धार,
होय तुझ्या पायी थार. बाहेरची मंडळी बोलू नका, कोण स्वयंपाकावाली. पूजनीय तुकोबाराय, प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून उत्तम साधकाच्या अवस्थेतून मागतात. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून उत्तम साधकाच्या अवस्थेवर आरूढ होऊन याचना करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर विशद चर्चा करण्यापूर्वी शास्त्राच्या नियमाला अनुसरून थोडासा उपोद्घात, ज्याला शास्त्रामध्ये परिहार म्हणतात, तो देणं गरजेचं आहे. यत् कार्यं वर्तमाने भवन वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद वक्तव्यम उपोद्घातत्वम. वर्तमान जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला शास्त्रात उपोद्घात म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि हा जो उपोद्घात आहे, ज्याला परिहार असंही म्हटलं जातं, हा उपोद्घात, हा परिहार सर्वज्ञ जीवांना नाही द्यावा लागत, तो देवांना नाही द्यावा लागत, संतांना नाही द्यावा लागत. बरं, अजून महाराज सरलं एवढंच. विठ्ठल विठ्ठल जे सर्वज्ञ आहे त्यांना ना कार्याचं प्रतिपादन करावं लागत ना कारणाचं प्रतिपादन करावं लागत. का? कारण ते सर्वज्ञ आहेत. न सांगता सांगता तुम्हा. तुम्हा म्हणजे कोण? तर उत्तर आहे सर्वज्ञ. विठ्ठल विठ्ठल जे सर्वज्ञ असतात त्यांना काहीच नाही सांगावं लागत. का नाही सांगावं लागत महाराज? कारण ते सर्वज्ञ आहेत. न्यायशास्त्राच्या परिभाषेनुसार उपादानम ये विजानंती ते एव सर्वज्ञान. ज्याला उपादान कळते तो सर्वज्ञ आहे. एक लक्षण. आपल्या भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वम विजानाते. सर्व कोण आहे? सर्व परमात्मा आहे. सर्व सर्व शिवस्थानुर भूतादिर्निधिरव्यय संभवो भावनो भरता
प्रभव प्रभुरीश्वर विठ्ठल विठ्ठल. सर्व हे परमात्म्याचं एक नाव आहे आणि ज्याला परमात्मा कळाला तो सर्वज्ञ आहे दुसरं लक्षण. आणि वेदांताच्या दृष्टीनं जर विचार केला तर सर्व वस्तूंच्या सामान्य विशेष भावाला भूत भविष्य वर्तमान काळाला जे विषय करते म्हणजे जे ज्ञान विषय करते जी व्यक्ती विषय करते त्या व्यक्तीला सर्वज्ञ म्हणतात. सर्व कळावं भूत भविष्य वर्तमान काळातील कळावं आणि सामान्य विशेष भावाने युक्त कळावं त्याला सर्वज्ञ म्हणतात. आपल्याला कोणत्या काळातलं कळते? भूतकाळातलं कळते, वर्तमान काळातलं कळते का भविष्य काळातलं कळते? बाबा तुमच्या मतानं त्याला पडलं कोड कोण्या काळातलं कळते? 3 काळात माहीत आहे ना. एका मास्तरनं पोराला विचारलं का काल किती आहे? तो म्हणे गुरुजी 3. मास्तर खुश झाला म्हणे बाबा सांग बाबा ती कोणते कोणते? म्हणे मिस कॉल, रिसिव्ह कॉल आणि डायल कॉल. विठ्ठल विठ्ठल असे 3 काळ नाही पाहिजे आपल्याला. हे काळाचे मापनाचे तर 3 काळ आहेत. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. या 3 काळापैकी आपल्याला किती काळातलं कळते? किती काळातलं कळते? एकच काळ झाला. मग भूतकाळ म्हणल्यावर बाबा तर म्हणतात 2 काळ. किती काळ बाबा? कोणते कोणते? मागचा म्हणजे भूतकाळ आणि चालू म्हणजे वर्तमान काळ. 2 काळातलं बाबांना कळते. हा तुमच्या मेशीला केस किती आहेत सांगा बरं? भूतकाळातलं जर करते तर शिवाजी महाराजच्या दाढीला केस किती होती ते सांगा? विठ्ठल विठ्ठल. भूतकाळातलं कळते का? वर्तमान काळातलं महाराज आपल्याच दातातली कीड आपल्याला कळत नाही. वर्तमान काळ जर बाबा आपल्याला कळाला असता तर कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये गेला नसता, एड्स शेवटच्या स्टेजमध्ये गेला नसता, टीबी शेवटच्या स्टेजमध्ये गेली नसती. सुरुवात झाली कीच कळाली असती कारण वर्तमान काळ ना. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला वर्तमानातलं, भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं सरळ जर बोलायचं झालं तर काहीच कळत नाही. आणि जेवढं कळते ते खऱ्या कळण्याच्या दृष्टीनं त्याला कळते म्हणता येत नाही. तुमच्या गावामध्ये एखादा पकवाजा आहे समजा. आता माऊलीसारखा पकवाजा तयार आहे तो भाग वेगळा, पण एखादा 10-12 बोलावाला आहे. समजा ज्ञानोबा तुकाराम के ढुप्पांग 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 तेवढं येणारा. हरिपाठ आहे तर धाग्यनता घेता घेता पण असं 2-4 कळणार आहे. पण गावात श्रीराम महाराज सप्ताह करायचं ठरवलं समजा काय मटकराळा या गावकऱ्यानं. मग गावकऱ्याची मिटिंग भरली. गायक कोण? दत्ता महाराज, श्रीराम महाराज, काय जे असतील स्थानिक आमचे बाबूराव महाराज गाडव्याला. बाकीची मी काही ओळखत नाही. ह्या महाराज लोक याला आपल्याला गायनाला सांगायचं आहे. एक म्हणलं का रे पकवाजा म्हणजे पकवाजा सांगायचं काम नाही. आपला गाणं आहे ना ढुप्पांग 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 ढुप्पांग. चालते का संदीप तो? बरं पकवाजा नाही का तो? पण खऱ्या पकवाजाच्या समोर तो नाही जमा आहे. अल्पम अल्पम प्रभुतम समक्षम नास्ती इव. छोटीशी गोष्ट मोठ्याच्या समोर नसल्यासारखी असते. विठ्ठल विठ्ठल. एसपीच्या समोर हवालदार हाय काही तो असल्यात जमा. एसपीच्या समोर हवालदार आहे. त्याला काय त्याला पोलीस म्हणायचं त्यासमोर तो डबा सोडून द्यायलाही भेटे एसपीचा. आमचं नेवाशाला कीर्तन होतं 4 दिवसाच्या आधी आणि आम्ही चाललो औरंगाबाद ओलांडायचं. ते पोलीसचं पुरं स्क्वॉड त्यांनी आमची गाडी अडवली. म्हणलं आता काय करायचं बा म्हणलं. आणि आमच्याजवळ सगळेच कागदपत्र आहेत, फक्त PUC नाही. अजून आमच्या पोराचं लायसन नाही चालवणाऱ्याचं. आणि अजून ते काय म्हणतात त्याला ते काय ते
नाही नाही इन्शुरन्स ते बी नाही, पण गाडीचे कागद आहेत तर ते घरी होते एवढंच, बाकी सगळं होतं. काय उरलं हो मग? विठाला 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 म्हणलं झालं आता काम. पोलिसाची पद्धत तुम्हाला उतार असं कर म्हणलं, गेलो आता काम वाया. पण आमचे योगायोग धुळ्याचे SP साहेब 4 दिवसाच्या आधी धुळ्याला कीर्तन होतं आणि ते झाले होते परिचयाचे. म्हणलं आता काय इलाज नाही, म्हणलं मुंगी मारायला बंदूक काढाच लागते. आता केला साहेबांना फोन, म्हणलं बुवा साहेब लय काम लय छोटा आहे, पण आता ईश्वराची इच्छा. म्हणलं बुवा नाही महाराज छोटं जर आहे तर मग तर मी करणारच, तुम्ही सांगावं ना आम्ही नाही करावं. म्हणलं बुवा आमची गाडी पकडली आहे, मग काय टेन्शन द्या म्हणते, सांगावं ना माझे शिष्य बोलतात ते पुन्हा पुन्हा सांगत. म्हणलं बुवा नुसतंच ऐकणार, पण SP शिष्य म्हणल्यावर तो पहिले हाणन मग फोन फोडन. आता काय कळा ना, पण तुम्ही द्या तर कर त्याच्या हाती. माझ्याशी गोड बाबा द्या बाबा द्या बाबा द्या. म्हणलं भाऊ हो साहेब, म्हणलं SP साहेब बोलून राहिले बा धुळ्याचे दोन्ही. हे हुंडा द्या त्याच्या काळा म्हणे. त्या म्हटलं SP डायरेक्ट SP कसा काय, रस्त्यावरचा एक माणूस असा फोन लावणार आहे. आणि म्हणलं बा मी आडनाव सांगितलं साहेबांचं, आडनाव सांगता बरोबर तो लगेच म्हणे मग तुम्ही SP फोन लावला का, SP फोन लावला का. म्हटलं बा डायरेक्ट परिचयच नाही मधातला, तर आता करू काय मी, मला सांगायचं आहे. SPच्या समोर हवालदार काहीच नाही, उत्तम पकवाजाच्या समोर 10 बोलावाला काहीच नाही, उत्तम गायकाच्या समोर माझ्यासारखा काहीच नाही. आम्हाला का चाल म्हणायला महाराज म्हणा चाला म्हणून म्हणन भाऊ तुम्ही टाळकरी आता बुकून नादी लागतात आमच्या महाराज. म्हणान चाल करा ना कीर्तन म्हणलं तर करू, चाल म्हणा ना काय मेळ बसणार महाराज. म्हणान चाल हो म्हणा तुम्ही एवढे मोठे मोठे काय नाही महाराज म्हणान चाल म्हणा. ऐका बाबा तू का माझे ते बस डबल करी भेटली की चाल म्हणायला लावतच नाही. विठ्ठल विठ्ठल उत्तम गायकाच्या समोर मी गायक नाही, SPच्या समोर हवालदार पोलीस नाहीच जमा आहे, उत्तम वादकाच्या समोर डुप्पांग टुपांग वाजवणारा जसा वादक नाही, बस तसंच सर्वज्ञांच्या समोर आपल्याला जे कळते ते न कळण्यात जमा आहे. आपल्याला वर्तमान कळते, काय कळते आता हे मला कळून राहिले, पण एवढंच कळते हे माणूस आहेत, यांचं नाव काय, गाव काय, कुठले आहेत, कधी आले, जेवले का नाही जेवले, का कीर्तन झाल्यावर जेवणार आहेत, हे सगळे वर्तमानच प्रश्न आहेत ना. पण ते मला अदृश्य आहेत, नाही कळत. फक्त एक चर्मदृष्टीने मनुष्याचा आकार माहित आहे, त्या आकाराचे ते म्हणून माणूस कळाला. पण सर्वज्ञ तो आहे ज्याला सगळं कळतं, त्याला परिहार द्यावा लागत नाही, पण अल्पज्ञाच्या समोर मात्र परिहार ठेवावा लागतो. तर त्या नियमाला अनुसरून सांगतो, तुमच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारुतराव महाराज या व अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि खूप थाटामाटात अशा प्रकारे साजरा करता की सगळ्यांनी जे कीर्तनकार इथे येतील त्यांनी आदर्श घ्यावा आणि जावं आणि सगळं व्यवस्थित. आम्ही आलो केव्हापासून, मला वाटतं 5 वाजता आलो, तेव्हापासून पंक्ती सुरू होत्या तर आत्ता लोक विठ्ठल विठ्ठल अन्नदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं, आणि सगळी गायक वृंद वादक वृंद उत्तम, आणि श्रोती एवढं 8:30-9ला कीर्तन सुरू होते तरीही श्रवणाला येतात, आनंदाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी येण्याचं कारण आम्ही पहिल्यांदाच आलो. आमचे प्रिय श्री हरिभक्तपरायण ज्ञानोबा माऊली, काय जाधव आहे कळणं माऊलीचं, तर जाधव माऊली यांच्यामुळे या ठिकाणी येणं घडलं. तुम्हा सर्व गावकऱ्यांचं दर्शन झालं. आपण उर्वरित वेळेत अभंग पाहू. विठाल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय मागतात आणि उत्तम साधकाच्या भूमिकेतून मागतात. महाराज तुकोबा मागतात म्हणे. हो, कोण मागतात? तुकोबाराय मागतात. तुकोबारायांना मागणं शोभते का? का बरं नाही शोभत? कारण तुकोबाराज एका ठिकाणी प्रतिज्ञा करतात, भिक्षापात्र अवलंबने
पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे. तुकोबारा म्हणतात जो भिक्षा मागतो म्हणजे थोडक्यात मागतो त्याला दोन प्रकारचे तोटे होतात. एक तोटा होते व्यावहारिक आणि एक तोटा होते पारमार्थिक. मग त्याला फायद्याची बाजू कोणती राहिली? एक व्यावहारिक तोटा होते आणि एक पारमार्थिक तोटा होते. मग त्याच्याजवळ फायदा काय राहिला? काहीच नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा एका जणाजवळ संदीप 2 10च्या नोटा आहेत. किती गणित सोपं आहे एकदम. किती? 2 10च्या नोटा आहेत. त्यानं एकाला 10 रुपये दिले आणि एकाला 10 रुपये दिले. त्याच्याजवळ किती राहिले? आता कसं काय नाही राहिलं? 10 रुपये राहिले ना. 10च्या नोटा किती आहे दत्ता महाराज? 2. त्यानं एकाला 10 रुपये दिले आणि एकाला 10 रुपये दिले. मी एकच वाक्य घोटून घोटून बोललो वा. मग याचा अर्थ एक 10ची नोट राहिली ना, पण त्यानं एकाला 10 रुपये दिले आणि दुसऱ्याला 10 रुपये दिले. मग आता किती राहिले? आता काहीच नाही. 2 10च्या नोटा होत्या, दोघांना 2 दिल्या, काहीच नाही राहिलं. तसं माणसाजवळ साध्य म्हणून ध्येय ठेवण्यासाठी 2 फायदे असतात. एक व्यावहारिक फायदा असतो आणि एक पारमार्थिक फायदा असतो. व्यावहारिक ध्येय साध्य आहे मान. काय आहे व्यवहाराचं साध्य? मान. ज्याला व्यवहारात मान मिळवता आला नाही त्याचा व्यवहार पूर्ण झाला नाही, तो अपूर्ण राहत. तसा व्यवहार कोणाचा पूर्ण होतच नसते, पण तो सक्सेस झाला नाही. आणि ज्याला देव मिळाला नाही त्याचा परमार्थ पुरा राहिला. विठ्ठल विठ्ठल. व्यवहाराचं साध्य थोडक्यात बोलायचं झालं तर मान आहे. व्यवहारात काय मिळवायचं? मान. आपण गेलो 10 जण बसलेले आहेत खुर्चीवर म्हणा खाली, पण आपण गेल्यानंतर आपली थोडी तरी दखल घेतल्या गेली पाहिजे. अरे आले भाऊ असं म्हणा, अरे या बसा. एखाद्याने खुर्चीवरून उठणं म्हणा, किंवा आपण गेल्यानंतर 4 जणांचं लक्ष आपल्याकडे जाऊन सरक सुरक होणं म्हणा. हे जर होत नसेल तर व्यवहार पुरा राहिला. व्यवहार पूर्ण झाला नाही. व्यवहाराचं साध्य मान आहे. आमचे ज्ञानोबा तर म्हणतात जियालेनी तवचीवरी जियावे अपकीर्ती अंगान शिवेन संभावितस्य चहा पिणारा वारकरीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संभावितस्य च अकीर्ती ही मरणात अतिरिच्यते. भगवंत म्हणता मानी मनुष्याला अपकीर्ती ही मरणात अतिरिच्यते. मरणापेक्षा सुद्धा भयंकर अशा प्रकारे आहे हे भगवंत म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात जियालेनी तवचीवरी जियावे. कुठपर्यंत? अपकीर्ती अंगान शिवे. सुनीनं जर बोर्ड दाखवलं, नाकाजवळ आणलं, सासूबाईनं म्हणावं सुनबाई चहा ठेव, सुनबाईनं म्हणावं तुमच्या हातानं करा नाही तर बाहेर जाऊन मरा, तर त्या सासूनं जगू नये असं ज्ञानोबाराय म्हणतात. जियालेनी तवचीवरी जियावे अपकीर्ती अंगान शिवे. जगणाऱ्याने तोपर्यंत जगावं जोपर्यंत अपकीर्ती होत नाही. ज्ञानोबारांनी वागूनही दाखवलं होतं महाराज तसंच. एक ब्राह्मण समोरून येऊन राहिला. आमचे ज्ञानोबा इकडून चालले, समोरून आला ब्राह्मण. त्यानं ज्ञानोबारायांना पाहिलं, खांद्यावरचं उपरणं काढलं, झटक झुटक केलं, परत खांद्यावर टाकलं, ज्ञानोबारायांकडे पाहून थुंकला आणि आता माझा मुलगा मुजा मरणार या संन्याशाच्या कार्ट्याचं तोंड पाहिलं म्हणून वापस आला. वापस गेला तो मुलाला मुलगी पाहण्यासाठी निघाला होता. मुलगी पाहण्यासाठी निघाला आणि महाराज असं घडलं. मात्र ज्ञानोबारांनी घरी आल्यावर काय केलं तुम्हाला माहित आहे. म्हणूनच तर ताटीचे अभंग निर्माण झाले. विठ्ठल विठ्ठल. पोराची सोयरीक जोडायला चालला होता तो. आता तो सोयरीकाचा लस प्रॉब्लेम आहे बा. कोणी भेटला की एकच विचारते महाराज पोरगी आहे का.
पोराची तर कोणी नावं काढत नाही, गोठं काढत नाही, की पोरगा आहे का कोणीच विचारत नाही. बस अवघड काम आहे. पोरगी आहे का, पोरगी आहे का, एवढाच प्रश्न विचारला जातो. पण मी तुम्हाला एक मंत्र सांगतो पहा. आपल्याला जास्त वेळ नाही बोलायला, पाऊणच घंटा राहिला, त्यात मध्ये चालही आहे. मी तुम्हाला सांगतो एक मंत्र आहे पहा. जर लग्न होत नसेल तर तो म्हणायचा. म्हणा माझ्या मागे. आता गपचूप जाऊन तर म्हणणारच आहे की नाही. मग आता म्हणायला काय अडचण आहे. मम म्हणा, मम. आता काय करावं. दत्ता महाराजनं काही हिंबट तोंड केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसारिकाचे संसार पाहिले ना बुवा, की नवीन लग्न करणाऱ्यांना तरीही लग्न करण्याची काय इच्छा होते हे गणितच उलगडत नाही अजून. एका गावात बाबा नवरा बायकोचं भांडण सुरू. म्हणाल बा साधूचं काम आहे भांडण मोडलं. मी म्हटलं माऊले काय झालं. म्हणे महाराज यायला अक्कलच नाही. म्हटलं बा काय झालं त्यानं. म्हणे मी ना आंघोळीला गरम पाणी काढलं आणि यानंच अंग धुतलं. आता हे का नवरा बायकोच्या भांडणाची वस्तू आहे. गरम पाणी फक्त नवऱ्यानं पहिले घेतलं तर बायको भांडून राहिली बुवा, अशी स्थिती आहे. म्हणा मम मनोरमम. आहा आहा पत्नी देही मम मनोरमम पत्नी देही, मम मनोरमम पत्नी देही. हे मुलानं म्हणायचं. आणि मम मनोरमम पती देही मम तंत्रातला मंत्र आहे. मम मनोरमम पती देही हा कोणताही तंत्रातला मंत्र पश्चिमेकडे तोंड करून जपला तर लवकर फळ देते. विठ्ठल विठ्ठला. मम मनोरमम पत्नी देही मुलाने म्हणायचं. मम मनोरमम पती देही हे मुलीनं म्हणायचं. 108 वेळेस रोज जपण्याचा नियम करायचा. हा नाही जमला तर दुसरा एक मंत्र आहे, तोही म्हणा माझ्या माग. ओम चित्ररथ गंधर्व राजाय नमः. ओम चित्ररथ गंधर्व राजाय नमः. हा एक गंधर्व आहे. अर्जुनाचं याचं भांडण झालं होतं तर अर्जुनाने याचा रथ जाळला होता. तेव्हापासून त्याला नाव पडलं दग्धरथ. पण ज्याचं काम आहे त्याच्याकडे त्यांनी दग्धरथ म्हणू नये, कारण दग्धरथ या शब्दातून त्याची इज्जत वाढत नाही, इज्जत घटते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ज्याच्याशी काम आहे त्याच्याशी बोलत असताना आपल्या बोलण्यातून त्याची इज्जत वाढेल हे आपलं कर्तव्य आहे. एक महाराज भेटले, गुरु शिष्य इकडून चालले होते. या गुरुनी महाराजाला नमस्कार केला. बाबा नमस्कार नमस्कार. पण हे गुरुजी त्या शिष्याला म्हणतात का रे बाबांना ओळखलं. तर माझ्या काही ध्यानात नाही येऊ राहिले. म्हणे बाबा कुठले आहेत काय. तू बाबाला नाही ओळखलं. बाबाला नाही ओळखलं. म्हणे नाही बा. अरे नाही ओळखलं. म्हणे नाही ना. बीड माहिती आहे तुला. हा बीड माहिती आहे. बीडचे आहेत का. नाही बीडचे नाही. बीडच्या स्टेशनवर आपण एस टीतून उतरत होतो. म्हणे हो. समोरच्या एस टीमध्ये लोक मारत होते. हो मार खाणारे तेच हे बाबा. सांगा आता काम होईल याचं. नाही. ज्याच्याशी काम आहे त्याची इज्जत वृद्ध व्हावी, त्याची इज्जत वाढावी, त्याने कार्य होते. दग्धरथ गंधर्व यातून गंधर्वाची इज्जत जाते. म्हणून चित्ररथ गंधर्व राजाय नमः या मंत्राचा जप पुरीनं करा का पोरांना पण फोटो ठेवा लागते पुढे. आता आमची पुस्तकं वेगळ्या ठिकाणी होते, आता नव्या घरात ठेवल्या गेले. तर त्यात मला चित्ररथ गंधर्व राजाचे लय फोटो दिसले. तुमच्या गावात जर काही असेल ब्रह्मचार्याची युनियन तर मला त्याचा आकडा द्या, मी फोटो पाठवून देईन तुम्हाला. हा म्हणजे किती आहेत माणसं कळायला पाहिजेत ना माऊली, नाही काय. नाही तर एखादा फोटो माऊलीच्या व्हॉट्सअपवर आमचे परमेश्वर महाराज पाठवतील, त्याच्यातून कॉप्या करायचा, घरात फक्त ठेवायचा. सकाळी फक्त कुंकू बिंकू लावून पूजा करायची, एक साधी पूजा जशी आपण भागवताची पूजा वगैरे बाया मावल्या दुरून करतात तशी. आणि एक माळ जपायची. लगन नक्की होणार. पण महाराज नाही झालं तर समजा तुम्ही पुण्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल तर विषय आपला काय चालू होता आणि विसरलो मी. मान हे व्यवहाराचं साध्य आहे.
सुनेनं जर काही दिलं नाही तर आत्महत्या करावी. ज्ञानोबारायांनी करून दाखवलं, इथून विषय निघाला. पण ज्ञानोबारायांची लीला होती. ज्ञानोबारायांना मुक्ताबाईच्या मुखातून जगाला उपदेश करून घ्यायचा होता, म्हणून ज्ञानोबारायांनी ते रचलेलं नाटक होतं. पण भाव आहे की जगणाऱ्याने तोपर्यंत जगावं जोपर्यंत अपमान होत नाही. म्हणजे महाराज आत्महत्या करावी का? आत्महत्या करावी का? त्या ओवीचा अर्थ तसा जरी स्पष्ट शब्दात नसला, पण भाव तोच आहे. जगणाऱ्याने तोपर्यंत जगावं जोपर्यंत अपमान होत नाही. म्हणजे अपमान झाल्यावर मग काय करावं? माझ्या समोर उभा राहू नको म्हणजे काय? मग चालता हो. मला चालता हो म्हणतं काय? मी असं म्हटलं नाही. अरे म्हटलं नाही, पण उभा राहू नकोचा अर्थ काय होता? गड्डा खोदून झोपून राहा मध्ये चालला जा, हाच त्याचा अर्थ होतो. तसं आत्महत्या कर असं ज्ञानोबारांच्या बोलण्याचा अर्थ होतो. महाराज तुम्ही असं कसं सांगता? कारण आत्महत्या करणाऱ्याला 60 वर्ष सहस्त्र आणि नरकम प्रतिपद्यते. जो आत्महत्या करतो तो 60,000 वर्ष नरकात राहतो. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या मौतीला सुद्धा जाऊ नये. काय किती बारीक शास्त्र असते महाराज. काही काही गोष्टी जवळजवळच्या आपल्या ग्रंथात असतात, पण कधी तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून ध्यानात येत नाही. मागच्या वर्षी आमचं भागवत सुरू झालं आश्रमातलं, आणि पहिल्याच दिवशी सुतक पडलं आम्हाला. पहिल्या दिवसाची कथा झाली, मीच करत होतो आणि पडलं सुतक. मग आता झाली चर्चा सुरू. आता महाराज कथा करतात का नाही करत. मी नाही एका सणाला फोन केला की तू कर बुवा, लोकच नाही उगत तू काय. महाराजानं सुतकात कथा केली, सुतकात कथा केली. आमच्या एका विद्यार्थ्याला फोन केला. दुसऱ्या दिवशी आमच्या गुरुवर्यांचं वक्ते आबांचं कीर्तन होतं. आबा आले. आबांना म्हटलं आबा असं असं झालं. आबा करणं बे कथा. म्हटलं आता मीच करतो, लोकायला सांगतो गुरुची आज्ञा. प्रमाण दुसरं शास्त्रातलं काही नाही, पण आज्ञा कोणाची आहे? गुरुजींची आहे. पण म्हटलं शास्त्रात काही सापडलं तर अधिकच बरं. मग पाहिलं तर वशिष्ठ महाराज म्हणतात, जे नियोजित कार्य आहे त्याला सुतक बाधत नाही. नीट ऐका आता. जे पूर्वनियोजित कार्य आहे त्याला सुतक बाधा आणत नाही. तुम्ही कीर्तन घेतलेलं आहे आणि तुम्हाला सुतक पडलं, ते कीर्तन चालते, ते पूर्वनियोजित आहे. तुम्ही कथा करून राहिले आणि तुम्हाला सुतक पडलं, ती कथा करायला चालते, ती पूर्वनियोजित आहे. पूर्वनियोजित कोणत्याही कार्याला सुतक बाधत नाही. लग्न ठरलं, तिथी काढली, मुहूर्त काढलं, सुतक पडलं, लग्न चालते. विठ्ठल विठ्ठल. ज्यानं आत्महत्या केली त्याच्या मौतीला जाऊ नये. शास्त्र वर्णन करते तोही 60,000 वर्ष नरकात जातो. ज्ञानोबा तुम्ही आत्महत्या करायला सांगता आम्हाला? ज्ञानोबा म्हणले तसा अर्थ नका न घेऊ. जगावं तोपर्यंत, त्यानंतर मरावं. याचा अर्थ असा होते की तुम्ही ते क्षेत्रामध्ये तोपर्यंत राहावं. ते क्षेत्र सोडलं म्हणजे आत्महत्याच केली की नाही. सचिन तेंडुलकर ब्रह्मचारी आहेत, ग्रस्ताश्रमी आहेत, संन्यासी आहेत का वानप्रस्थी आहेत? सांग रे म्हातारे, कोण आहेत ते? त्याला कोळं पडलं, सांग ना कोण आहेत ते? गृहस्थी आहे. कोण आहे दत्ता महाराज? गृहस्थी पक्क. माऊली तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं गाव नाही श्रीराम महाराज? श्रीराम महाराजच नाव? हां. काय गृहस्थी आहेत की संन्यासी आहेत? विवाहित आहेत. काहीतरी वेगळं काढलं हे, पण मात्र काही त्याच्या दूर नाही गेलं. संदीप तुझं काय म्हणणं आहे? याच्यातलं सांगणार आहे? गृहस्थी, संन्यासी, वानप्रस्थी यातलं काय? गृहस्थी आहे. ते संन्यासी आहे. तुम्हाला माहित नाही का त्यानं संन्यास घेतला क्रिकेटमधून? विठ्ठल 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 विठ्ठल. मी ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी उत्तर खोटं दिलं काय? नाही, त्यांनी खरं दिलं. बरं मग मी खोटं बोललो काय? त्यांनी संन्यास घेतला. हे बरोबर आहे की चूक आहे? हे बरोबर आहे. मग क्रिकेटमधून त्यांचा मृत्यू झाला. क्रिकेटची बॅट ते हातात घेणार, देशासाठी लढणार नाही, म्हणजे संन्यास घेतला. तसं आत्महत्या करणं म्हणजे व्यवहार सोडणं, संसाराच्या नावे घालून या शून्य झाला मेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मोतीराम बाबा, श्री संत मारोतराव बाबा हे प्रपंचातून कधीच मरेल होते, कधीचेच गेलेले होते, हे जिवंत नव्हतेच, हे परमार्थात होते. प्रपंचातील यांची आत्महत्या झालेली होती, प्रपंचाशी संबंध नव्हता. म्हणून ज्याची अपकीर्ती झाली त्याने प्रपंच सोडावा. मान मिळत नसेल तर प्रपंच अपुरा आहे, त्यातून वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे प्रपंचाचं साध्य मान आहे आणि परमार्थाचं साध्य परमात्मा आहे. आणि तुकोबारायांचं प्रमाण सांगते, जो मागतो त्याचे दोन तोटे होतात. पहिला तोटा कोणता? भिक्षापात्र अवलंबीने जळो जिने, लाजीरवाणे व्यवहार संपला, व्यवहाराचं साध्य मान आहे. आणि तयाशी नारायणे उपेक्षिजे, म्हणजे देवही दूर गेला, म्हणजे परमात्माही नाही म्हणून परमार्थ संपला, मानही नाही म्हणून व्यवहार संपला, आणि दोन्ही नाही बाकी काय उरलं? दोनातून दोन गेले. किती राहिले? हा काहीच नाही. म्हणजे कितीवर किती शून्य? विठाला विठाला. एकदा शाळेत मास्तरने विचारलं का ढोक वर आले, म्हणजे का रे दोनातून दोन गेले किती राहिले? तर बोरगावने काय 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 गुरुजी? अरे काय येडा आहेस तू? अरे दोनातून दोन गेले किती राहिले? तो असं असं दोन आणि दुसरा किती? अरे दोनातून दोन गेले किती राहिले? तो काही जमत नाही म्हणून गुरुजी आपल्याला. महाराज शास्त्रामध्ये एक गोष्ट पटवून सांगायच्या 42 पद्धती आहेत. किती माऊली? 42. विद्यार्थी एकात जर हुकला तो दुसऱ्यात घ्यायचा. म्हणून पूर्वीचे विद्यार्थी जेमतेम सगळे हुशार असत, सगळे जेमतेम जवळजवळ. आताचं शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली अशी आहे की तो मुलगा जर व्यवस्थित अभ्यास केला, चांगला टिकला, 80-90% वाले मुलं 15 दिवस गैरहजर राहिले की शाळेतून संपून जातात. एकदा मागे पडला की तो ढोराईवरच जाते डायरेक्ट. कारण हे त्याला कव्हर करण्याचा टपचा जरी विद्यार्थी असला, फी जर भरली नाही तर मास्तर येईल त्याचं काहीच घेणं देणं नाही. विठ्ठल विठ्ठल परवाला आमच्याकडे एक व्यक्ती आली. महाराज मुलाला म्हणे 4 महिने शाळेत न जाता 98% भेटले. म्हणलं शाळेत का गेला नाही? म्हणे तेच कळून नाही राहिलं. शाळेचं नाव काढलं की पोरगा धावत पडत सुटते, मारते, हाणते, दगडं फेकते. तर काहीतरी पाहावं त्याचं. तर आता मी त्याची कुंडली घेतली अभ्यासाला की हा असं का करत असेल, तो भाग वेगळा. पण तो मुलगा जर अजून 2-3 महिने शाळेत नाही गेला तर त्या मास्तर येईल त्याचं काय घेणं देणं आहे? काहीच नाही. सटकला, एकदा मागं पडला की पडला. पण आमच्या पूर्वी शास्त्राची ज्या पद्धती होत्या, 42 पद्धतीने एक विषय त्याच्या उरी उतरावा. तर त्यातली एक पद्धत आहे दृष्टांत. मास्तराला दृष्टांत देण्याची अशी कला पाहिजे की तो सिद्धांत मुलाच्या गळ्यात उतरला पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, जरा बारकाव्यानं ऐक जा. मी तुम्हाला रूपक अलंकार सांगतो माऊली. अंगाला काटे नाही आले ना? कोणता अलंकार? रूपक. मी त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला दृष्टांत देतो. समजा मी तुमचा शिक्षक आणि तुम्ही माझे विद्यार्थी. हा छोटासा दृष्टांत आहे. रूपक अलंकार कोणाकोणाला कळते? हात खाली करा. सगळेलेच समजतो, सांगायचं काम नाही बुवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रूपकाचं यत्रोपमान चित्रेन सर्वथाप्युपराज्यते. नाही कळालं ना? मी तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने सांगतो. उपमानाला उपमेयाचा असा रंग द्यावा की उपमेयच दिसलं पाहिजे, उपमान मुळी दिसूच नये. कोणाकोणाला कळालं? कोणाकोणाला कळालं? उपमानाला उपमेयाचा असा रंग द्यायचा वारकरी बाबा की उपमेयच दिसावं, उपमानच दिसू नये. तुम्हाला दिवसा चांदण्याचं दिसून नाही राहिल्यानं याला रूपक अलंकार म्हणतात. कळायला कठीण गेला ना? आता मी दृष्टांत देतो तुम्हाला, पहा किती सहज आहे. रूपक अलंकार तुमचा बसला डोक्यात. आता चित्त उपमान चित्रेन उपराज्यते, किती सोपा आहे पहा. समजा ही भिंत आहे, भिंत आहे, सिमेंटची भिंत आहे. या भिंतीमध्ये काय काय असेल सांगा मला. नंबर 1 विटा असतील, असतील. वाळू असन, असन. त्यात संदीप महाराज सिमेंट नक्की असन. हां सिमेंटही असन. त्यात गजाडी, गजाडीत म्हणतात ना बा तुमच्याकडे? हा ते दत्ता महाराजमुळे माहीत पडली ते शब्द. आता तिकडे आलं बाबा गजाडी आणली. गजाडी म्हणजे गजाडी काय? मग मी म्हणलं हिच्या आमच्याकडे गजाला गजाड्या म्हणतात. समजा एखादं गजानन नाव असलं की ओ गजा, ओ गजाड्या. मग ते गजाडी मग कळालं असाडी, ते लोहा. मग ते गजाडी आहे, सिमेंट आहे,
वाळू आहे, विटा आहे, प्रसंगी पाणी वापरलं होतं, आता ते गेलं तो भाग वेगळा, पण पाणी आहे हे सगळं आहे त्या भिंतीत. पण त्या भिंतीकडे जर पाहिलं तर फक्त पांढरा कलरच दिसतो. बरोबर आहे? भिंतीकडे पाहिल्यावर फक्त काय दिसतो? कलरच दिसतो. विटा सिमेंट काही दिसते का वारकरी बाबा? काहीच नाही. काय दिसते? पांढरा कलरच दिसते. काय दिसत नाही? बरोबर आहे. सांग बाळा, काय दिसत नाही? विटा दिसतात का? नाही. वाळू दिसते का? सिमेंट दिसते का? तो खाली मान घालून म्हणून राहिला नाही नाही, काहीच दिसत नाही, फक्त कलर दिसते. बरोबर आहे? आता या सिद्धांतात अभंगाकडे पाहिलं की फक्त दृष्टांतच दिसावा, सिद्धांत दिसूच नये. याला म्हणतात रूपक. भिंतीला जसा कलर द्यावा तसे आमचे संत सिद्धांताला दृष्टांताचा कलर देतात. आणि त्या अभंगाकडे पाहिलं की फक्त तुम्हाला दृष्टांतच दिसतो, सिद्धांत दिसत नाही. आलं परमेश्वर महाराज लक्षात? फक्त काय दिसते? दृष्टांत, सिद्धांत दिसत नाही. याला रूपक अलंकार म्हणतात. अरे अरे गाव गुंडा शिवसागरीच्या हाती घेऊ नको धोंडा, फुलवीशील गावच्या रांगा, तरी तरी उगाच आहे गाव गुंडा, तरी तरी उगाच आहे गाव गुंडा. क्षीरसागरीच्या पुंडा, हाती घेऊ नको धोंडा, भुलविशील गावच्या रांडा, तरी तरी उगाच राय रे गावगुंडा. सिद्धांत दिसला काय? अर्थ असा होते, हे गावगुंडा हातामध्ये दगड घेऊन फिरू नको, गावच्या रांडा तुला भुलतील, म्हणून गावातून काही फिरू नको, कुठंतरी रानावनात जाऊन बस, गपचूप राय, दगड हातात घेऊ नको. बस. काही सिद्धांत समजला का यातला? याला म्हणतात रूपक अलंकार. फक्त कलर दिसतो, विटा दिसत नाही, फक्त दृष्टांत दिसतो, सिद्धांत दिसत नाही. एका ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात, अय मंडळी. मंडळी म्हणले, काय महाराज? काय म्हणता एकनाथ महाराज? सरळ म्हणतात महाराज, तुम्ही मटण खाता काय? त्यातले बरेच जण म्हणले, खातो हप्त्यातून 7 दिवस. तुमच्याकडे हप्ता किती दिवसाचा होते? खातो म्हणे हप्त्यातून 7 दिवस. अरे अरे वा, मग लय कमी खातं, कारण 1 दिवस सुटला ना, कारण 8 दिवसाचा हप्ता होते, डे टू डे. आपण 7च म्हणावा, हप्त्यातून 7 दिवस. अरे वा. पण मग एक सूचना आहे खाणाऱ्यांना. नाथ महाराज सांगतात, आपलं काही म्हणणं नाही, तुम्ही ऐका जर कोणी असाल तर. महाराज म्हणतात, एक काम करा, फोड्या फोड्या खात नका जाऊ. हे प्रमाण देतो तुम्हाला, जरा धीर धरा. फोड्या फोड्या खात नका जाऊ. का हो महाराज, का नाही खायच्या फोड्या? त्या फोड्यामध्ये महाराज म्हणतात हाडकं असतातले, आणि ते हाड असतात की नाही? हो म्हणते संदीप. मी अंदाज लाव असतात, मी म्हणतो म्हणून असतात. मग त्या फोड्यामध्ये काय असतात? हाडकं असतात. मग महाराज म्हणतात ते हाडकं लेखाचे घुसू शकतात इकडे तिकडे, काही तोंडाबिंडामध्ये, हिरडी बिरडीमध्ये. बाबूराव लक्ष देऊन राहिलं ना तुमच्या? म्हणजे नाथ महाराजांचा सल्ला आहे आपल्याला, तर असं खायचं नाही, हाडकं असतात. मग खाणारे म्हणले, वा बोलता महाराज, आम्ही हप्त्यातून 7 दिवस खाणारे, मग आम्ही काय खावं? नाथ महाराज म्हणतात, तुम्ही रसा रसा खात जा. हो हो रे, हो रे, हो रे.
थांबा 2 खेप म्हणतात महाराज, खाऊ नका हाड, हो हो रे हो हो रे हो, लेवे रे रसी, रसा खा म्हणतात. महाराज आम्हाला नाही कळालं हे, 2 खेप हो हो म्हणतात म्हणजे ज्ञानाच्या फोड्या खाऊ नका, कर्माच्या फोड्या खाऊ नका, त्यात सूक्ष्मतेचे आणि दुस्तरतेचे हाडकं आहेत, ते तुमच्या हिरड्यांमध्ये घुसतील. म्हणून काय करा, रसा प्या, केला राज्यभार. भक्ती करा, भगवंताची ती रशासारखी आहे, त्यात भीती नाही, काही दाताखाली कटकन लागत नाही, कुटकन लागत नाही, काही भीती नाही, बिनधास्त भक्तीचा रसा प्या, रसा. नवरा बसला जेवायला, असा कीर्तनकार होता, महिन्या 15 दिवसातून घरी जाणारा बिचारा, आणि बाहेरचं ज्यानं खाल्लं मग घरी गेल्यावर तो बसत्या बायकोने, हे केलं काय आणि ते केलं काय, ते केलं काय. बरं आमची तर पुरी मजा येते, आमच्या घरचा कारभार सगळा आमच्या कारभारींचे काय हातीने, आईच्या हाती. मग मेन कोण असते आम्हाला हात वेठीच धरायला, आई. मग कुठं मुंबईला आता त्या घाटकोपरला कीर्तन होतं, कीर्तन त्यांनी ते ताट वाढलं आणि ते ताटात त्यानं तर 10-12 काही पदार्थ होते. या पोराला म्हणलं फोटो काढून आईला पाठव गड्या व्हॉट्सअपवर म्हणलं, आणि त्याने ते फोटो काढला आणि आईला पाठवलं, आणि म्हणलं आई ते व्हॉट्सअपवर पाठवलं विठ्ठलच्या याच्यावर, म्हणलं जरा बघ. आणि त्याच्या खाली मी लिहून दिलं की म्हणलं असं येते काय तुले, लिहून दिलं. आमच्या आईनं पाहिलं, त्या पोराला म्हणते का खाली काय लिहिलं आहे, तिला काही वाचता येत नाही, खाली काय लिहिलेलं आहे. आमच्या आईचं ज्ञान म्हणजे विचारूच नका. म्हणजे तिचं आता ते LIC काढायची होती, तर शाळेत पाहिलं 10-12 शाळा हुसकल्या, पण कोण्याच याच्याला नाव नाही आहे, कोणाच इथं नाव नाही. म्हणलं आता दाखल्याचं काय करा, बिना TCचे निघत नाही. अशीच तयार केली बापा 3ऱ्या वर्गाची, काढला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती तशी अडाणी आहे, हे आहे, महत् पुण्यवान आहे, आणि तिच्या पुण्यानेच आम्ही या ठिकाणी आहे. पण मात्र एक वरपंगी जे आहे ते सांगून राहिलो. 8 दिवसाच्या आजची सत्य घटना दत्ता महाराजला सांगितली की नाही काय म्हणते ना, एकदम सत्य घटना. आमची सासू आली आणि आईनं 2ऱ्या मजल्यावर नेलं तिला फिरायला, बांधकाम सुरू होतं. नेलं मग सासू आणि दुसरी चुलत सासूच्या 2-3 जणी, आणि आमची आई गेली वर, त्याला समजून सांगायला ते काय काय आहे कुठं गेली. असं हे दाखवलं, एक कोपरा दाखवला माऊली आहे. पण आमची काय सांगते आमच्या सासूले, इथं की नाही म्हणे आमचा पुरुष म्हणे बेसरम लावणार आहे म्हणे. तुम्हाला बेसरम समजते काय, एक झाडातला प्रकार आहे, विषारी असते, माहिती आहे का तुम्हाला. खरोखर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, दुसरं काही नाव नाही ना. बेसरमचं झाड असते, नागवेलच्या पानासारखे पानं, पोकळ धांडा त्याचा, आणि अति विषारी. ते कशालाच नाही, फक्त गणपतीच्या पूजेला चालते, बरोबर आहे, कशालाच नाही चालत ना बुवा, बेसरम आहे ते. आमची आई म्हणते आमचा पुरुष की नाही म्हणे इथं बेसरम लावणार आहे. आमची सासू म्हणली बुवा तसं आम्ही काही साधू संताला शिकवावं असं काही नाही म्हणे, पण बुवा जसं बेसरमाचं झाड पवित्र आहे, आमची महाराजाला जसं तुम्ही सांगा म्हणा बुवा गुलाबाचं झाड लावा, काही चंपाचे मिल लावा, तुम्ही साधू संत आहे तर तुळस लावा, त्याच्यापेक्षा कोणतं मोठं वृक्ष आहे, तुळस लावा. आमची आई म्हणते ते बेसरम नाही ना म्हणे, ते हात धुयाचं आणि तोंड धुयाचं बेसरम. आलं तुमच्या लक्षात, काय म्हणतात त्याला संधी, बेसिन. आमच्या त्याला बेसरूम म्हणे, विठाल विठाल. या काही खऱ्या आहेत आमच्या आईच्या घटना. अजून एक सांगतो तुम्हाला, तुमची परवानगी आहे सांगायला. आमच्या शिवाचा पोरगा नेला आईनं दवाखान्यात, आमच्या लहान्या भावाचा, आणि मग तो पहिल्या दिवशी नेला आणि तो काही बरा झाला नाही, थोडंसं त्याचं राहिलंच टेन्शन. पण डॉक्टर म्हणे मावशी उद्या आणजा दाखवायला. आता तो दाखवायला म्हणजे बरा झाल्यावर तो कोणी नेतच नाही, नेते कधी जर जमलं नाही तर दुसऱ्या दिवशी नेते, कारण उगा बरा झाल्यावरही जाणं म्हणजे असं झालं ना, ते हं काप आमची मान, आता कोण जाणार आहे असं डॉक्टरजवळ नेला आईनं. मग त्या डॉक्टरनं आता आईचं ते नेहमीच परिचय काय, आमचे पोरं ने त्याचे पोरं ने, जेव्हा तेव्हा 3ऱ्या दिवशी दवाखान्यात त्या डॉक्टरशी चांगला परिचय होईल. डॉक्टर असंच आमच्या वयाचा पोरगा, आणि तो आमच्या आईशी जरा असा मजाकीत बोलला, मावशी नातू ओके, कळालं ना तुम्हाला, ओके. आता आमच्या आईला ती इंग्रजी काय समजते, आमच्या आई म्हणते बापा नुसता ओकेच नाही हागे बी म्हणे. डॉक्टर त्याच्याकडे 2 मिनिट लक्षात नाही आलं, मग त्याला कळालं, त्याने विचारलं मावशी नातू ओके, आमच्या आई म्हणते बापा नुसतं ओकेच नाही. विठाला विठाला विठाला.
पुण्याने आम्ही या ठिकाणी आहे. विषय कुठून निघाला की हा त्या ताटावरून पाठवलं मी नको असं येते का तुले, आमच्या आईने फोन केला तू घरी ये म्हणे ठोकतोस तुले. तुम्हाला खोटं वाटेल महाराज, मातृशक्ती काही वेगळीच असते. आता 4-2 महिन्याच्या आधी या पोराले या परमेश्वरले हा कॅमेरावाला आणि मी दोघाईला आईन दिलं घरातून काढून आणि दगडं घेऊनच मारे. पण हे दुसरे पोरं तिच्यावर गोटे आणून द्यायले. आम्हाला वाटलं गेली अंदर, गाडी होती बाहेर, कुलूप उघडून मागलं त्या गाडीच्या अंदर जाऊन बसली. आम्हाला वाटलं घरात गेली. 10-12 दगडं. पण एवढं बरं की तिचा निशाणा लागला नाही. याला एक लागला की नाही रे खरं सांग, याला एक लागला. आपण याच्या पुढं होतो, आपण एकही दगड लागू दिला नाही. विठ्ठल 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 मागून जावं लागलं घरात. अर्थातच तो काही करत एवढा विशेष खरा असा नव्हता, पण ते गंमत करून पण मारायला मागं पुढे पाहत नाही. खरं म्हणजे खरंच मारणार. दगड येऊ हातात का काडी येऊ का काही येऊ. या पोरायला मारलं की तिच्या लपूनच मारावं लागते. पोरायला जर सजा करायची, काही आलं नाही शिक्षा करायची की तिच्या लपूनच मारावं लागते. या गाडीबाचा पोरगा आहे आमच्या आश्रमात, बाबूरावचा दत्ताभाऊचा. ते आहे सगळे लहान आहे. आम्ही एवढे लहाने पोरं आश्रमात सहसा नसतात, पण या दोघांच्या प्रेमाने आम्हाला घ्यावं लागलं. त्याईले मारलं की आमच्या आईनं आमचा बजेट काढला. विठ्ठल विठ्ठल संत समजून सांगतात, शास्त्र 42 पद्धतीने समजून सांगते. आपला विषय खूप लांबत गेला. महाराज मागत नसतात, मागण्याचा निषेध तुम्ही करता. व्यवहारातला मानही जातो आणि परमार्थातला परमात्माही जातो. मग तुम्ही का मागता? तू गोरा म्हणलं मी कुठं मागितलं? महाराज मागितलं तुम्ही. कुठं मागितलं? अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही मागितलं. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता का मागितलं? थोडक्यात उत्तर आहे, प्रपंचातलं मागणं चूक आहे आणि परमार्थातलं मागणं योग्य आहे. नव्हे परमार्थातल्या मागण्याला मागणं म्हणत नाही, त्याला प्रार्थना म्हणतात. विठ्ठल विठ्ठल प्रयत्नाच्या
मागणं चूक आहे, पण प्रयत्न असफल झाल्यावर मागणं ही संस्कृती आहे, हे बरोबर आहे, हे विकृती नाही. खूप कष्ट केले तरी मिळालं नाही, मग मागणं चूक नाही, बरोबर आहे. पोरानं आईला लाडू मागितला, आई लाडू दे. आई म्हणली हो तिथं पाटलीवर सज्जावर ठेवलेला आहे, जा घे लाडू. पोरगं गेलं, उडी मारे, डब्याला हात लागे, पण डब्याला हात लागून थोडी लाडू भेटणार आहे. तो डबा खाली काढावा लागणार, त्याचं झाकण उघडावं लागणार, त्याला वेगळी शक्ती लागणार, मग त्यातला लाडू घ्यावा लागणार आणि खावा लागणार. नुसतं हात लावून थोडी चालणार आहे. मग तो मुलगा पायाखाली स्टूल घेते, पण स्टूल घेतल्यावर डब्याला हात लागतो, पण खाली उचलण्याची शक्ती नाही. बरं, टाकी घ्यावी, त्याच्यावर उभं राहावं, तर त्या टाकीवरच चढता येऊन नाही राहिलं. टाकीवर चढता येत नाही, उडी मारून डब्बा हाताला लागत नाही, स्टूलावर उभं राहून डब्बा हाताला लागत नाही. मग ते मुलगा जाते आईजवळ आणि आईला म्हणते, आई लाडू दे न ग. आई तुला म्हटलं ना घे, हात पुरत नाही न ग. मग आई येते, डबा काढते आणि त्याला लाडू देते. प्रयत्न असफल झाले की तो व्यक्ती मागण्याचा अधिकारी होतो, पण प्रयत्न न करता मागणं त्याला भिकारी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल एक मनुष्य एका शेतकऱ्याच्या शेतात दिवसभर राबला, संध्याकाळी गेला, म्हणले पैसे द्या. चूक आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. पण एक मनुष्य पिऊन कुठंतरी झाडाखाली पडलेला आणि संध्याकाळी आला आणि त्या शेतकऱ्याला पैसे दे म्हणला, तो पैसे देईल का धपाटे देईल? त्याला तो ठोकर. प्रयत्न न करता मागणं विकृती आहे, पण प्रयत्न करून मागणं संस्कृती आहे. तुकोबारायांनी प्रयत्न केले का? बाप रे, दिन नकडे अंगी खेडे दैवत दिन रजनी, हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, अखंड परमार्थ केला. तरीही जेव्हा प्रयत्न असफल दिसायला लागले तेव्हा देवाची कास धरली, पदर धरला आणि देवाला मागतात. काय मागतात? अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता, अहो कृपावंता. हे जे दोन पद आहेत ना, या देवानी तुकोबारायांनी देवाला जराशी पॉलिशी लावली. म्हणजे काय? ज्याच्याकडे काम असते त्याची जर तुम्ही स्तुती केली तर तुमचं काम जरा सुकर होते. विठ्ठल विठ्ठल. सोपं जाते काम करायला. मास्तर आहे, त्याच्याकडे तुमचा पोरगा शिकवायचा आहे, पण त्याच्याजवळ जर तुम्ही गेले, मास्तर इकडे ना, तंबाखू आहे काय? त्याच्यावर खायची, तंबाखू खायची. महाराज, तंबाखू खाणं, अजून तो चहा पिणं, हे तंबाखू खाणारे चहा पिणारे यायले वारकरी म्हणूच नका तुम्ही. किती गंध लावो ते, आणि कशी माळ गळ्यामध्ये घालो ते वारकरी नाही. संदीप तंबाखू खात असतं काय? चहा नाही पित. वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्या संपर्कातले सहसा नाही पित. आश्रमाच्या जवळ 1-2 गावामध्ये बी बराचसा कमी झाला, एकदम झिरोत नाही गेला, पण बराचसा कमी झाला. कुठं कीर्तन असलं की कीर्तनात म्हणत नाही का, आलेल्या मंडळींनी चहा प्यायल्याशिवाय जाऊ नये, तर आमच्या कीर्तनात आता दूध पिल्याशिवाय जाऊ नये म्हणायला लागले लोक. चांगलं क्रांती आहे. तर चहा पिणं हे चांगलं अशा प्रकारे योग्य नाही. तंबाखू खाणं, मास्तर लावा त्याला, मास्तर ठीक आहे दे तंबाखू, त्याचीच घोटायची, त्याला चुना लावायचा आणि त्याच्याच हातावरची घ्यायची आणि त्याला म्हणायचं आपलं पोरगं शिकवणं. तो शिकवईन का? हो नाही. त्याला जर भाऊ, दादा, नाना, काका जर म्हटलं तर मग कार्य होते. न्हाव्याच्या टपरीत तुम्ही हजामतीला गेले, बसता बरोबर वस्तारा काढते का तो? खर्र 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 म्हैस बाजरल्या नाही. मग पहिल्यांदा तो काय करते? मलम काढते, तो बरस काढते. आपण कधीच नाही करेल त्या टपरीत अजून आजपर्यंत. मग तो ब्रश काढते, तो मलम चोपडते, पार फेस तयार करते, मस्त दणादण ठेवून देते. इकडून मार बोक्के मार, 2 हातानं मार. सगळं झालं की मग वस्तारा घेते. मला कधी दाढी होते तर कळते का? हो काय त्या न्हाव्याच्या टपरीत लोक लालायित झालेत हजामती करायला. पितरपाठातही करतात. पितरपाठ समजते का तुम्हाला? भाद्रपद कृष्ण पक्ष, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पितरपाठ. संस्कृतमध्ये त्याला महालय म्हणतात, औरंगाबादकडे त्याला महाळ म्हणतात, आमच्या विदर्भात त्याला पितरपाठ म्हणतात.
तर त्यामध्ये जर हजामत केली तर पितृन प्राशयते यमः. त्या 15 दिवसात जर दाढी कटिंग केली तर तुमचे केस यम तुमच्या पितरांना खाऊ घालतो. विठ्ठल विठ्ठल. हो, नाही जास्त जमत असेल तर एवढे तरी नियम पाळा. 15 दिवस चुकून हजामत करायची नाही. जर पाळताच येत असेल तर श्रावण महिन्यामध्ये 3 आठवडे करायचे नाही. पहिले श्रावणाच्या 4थ्या आठवड्यामध्ये हजामत चालते. का चालते? जास्त विस्ताराला आपल्याजवळ वेळ नाही. मला सांगायचं एवढं आहे की न्हावी डायरेक्ट हजामत करत नाही, पहिल्यांदा वातावरण तयार करते. तसं आमच्या तुकोबारायांनी जे मागायचं आहे ते उत्तरार्धात मागितलं, पण फेस काढला पहिल्या तुकड्यामध्ये. अहो कृपावंता. तुकोबाराय म्हणतात, हे भगवंता तू कृपावंत आहेस. कृपावंत आहेस कारण यांना कृपेची गरज आहे ना, म्हणून कृपावंत म्हणतात. नाही तर हे संत देवाला काय म्हणतील याचं काहीच नाही सांगतायत. हरी तू निष्ठुर निर्गुणा. हरी तू निष्ठुर निर्गुणा. हरी तू निष्ठुर निर्गुण नाही बहुमाया कठीण. कवने नाही केले नाही ते करिशियान. कवने नाही केले ते उदाहरण. हरिश्चंद्र घेऊन हरिश्चंद्राचे वैभव. देवा तू काय करतो? तू निष्ठुर आहे, निर्गुण आहे. यायचं काम नसलं की, आणि काम असलं की अहो कृपावंता देवा तुम्ही करुणासागर आहात. तुका म्हणे हातव कृपेचा सागर. हरी हा निष्ठुर निर्गुण. काम जसं आहे तसं तुकोबाराय बोलतात. पण देव बी असा पागल आहे, देवाला जिकडे लपकवलं तिकडे लपकते. जो मनुष्य 5 मिनिटाच्या आधी येऊन आपल्याला लाथाबुक्क्या मारते आणि 5 मिनिटांना आल्यानंतर तो भाऊ साहेब महाराज बिराज म्हणते तरी आपण त्याला भुलतो, हे पागलाचेच लक्षण आहेत की नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृपावंता होय बुद्धीचा दाता. तुकोबारायांतर देवा तू मला बुद्धी दे. तुकोबारायांचं हे मागणं आहे. तुकोबारायांना एक छोटासा प्रश्न आहे. महाराज तुम्ही असं मागितलं की जे मागण्याचं काम नाही. तुकोबाराय म्हणले कसं काय? विठ्ठल विठ्ठल. जी गोष्ट तुमच्या जवळ आहे ती गोष्ट मागणं चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे. त्याला लोभ म्हणतात. असताना सुद्धा इदम मे स्यात् इदम मे स्यात्. जी गोष्ट आहे ती मागावी. नियम केला. शेवटच्या दिवशी प्रसादाला लोक भरपूर आले. एवढ्यांना लाडू पुरणार नाही, एकाला एकच येणार आहे. आणि एकाला एक लाडू दिला आणि परत तो एक लाडू त्यांना असं लपून ठेवला. अजून द्या अजून द्या. हे चूक आहे की बरोबर आहे? लोभ आहे. तसं तुकोबा ईश्वराने सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे. कोण आहे असा माणूस की ज्याला बुद्धी दिलेली नाही? काही लोक वापरत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
डोकं वापरत नाही. काही काही एका जणाचं डोकं फुटलं, एका जणाचं डोकं फुटलं. काय म्हणे कसं काय फुटलं? हे म्हणे काल एक दगड होता म्हणे मधात. म्हणलं मग? त्या दगडाला यानं चपलीनं फोडत होता. पोच देव दगड कशानं फोडत होता? फुटीन काय? एक तुमच्यासारखा माणूस आला तिकडून तो नाही काय हे का कधीतरी डोकं वापरत जाय म्हणे. मग यानं तो डोकं फोडायला दगड वापरला. आपल्याला दगड फोडायला डोकं वापरलं, फुटलं. मग असं अगाऊ वापरून बी फायदा नाही. पण कामापुरतं, मुक्तीपुरतं, व्यवहारापुरतं, परमार्थापुरतं वापरायला पाहिजे. वापरत नाही तो भाग वेगळा. पण मात्र बुद्धी सगळ्यांना दिलेली आहे. मग सगळ्यांना जर बुद्धी आहे तर तुकोबाराई याचना कशी करतात? होय बुद्धीचा ये दाता, देवा मला बुद्धी दे. सगळ्यांना बुद्धी आहे. उत्तर असं आहे मंडळी, याचं विस्तार नाही करत. बुद्धी आहे. पण मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. एका माणसानं गाडी पाहिली. गाडी मस्तपैकी ती गाडी सजवलेली, पार तिला झालरा झुलरा लावलेल्या, आत ते रस्ता दाखवायचं यंत्र लावलेलं, सुगंध सोडणाऱ्या काही डब्या डुब्या त्याला फिक्स केलेल्या, पडदे बिडदे त्या गाडीला लावलेले, वरून झालर बिलर टाकलेली, फुलाबिलांनी सजवलेली एकदम छान गाडी एकानं पाहिली. तिचा फोटो काढला आणि एका शोरूममध्ये गेला म्हणजे अशीच गाडी पाहिजे. भेटेल का तशी? मला कळलं की नाही कळलं कोणास ठाऊक, पण भेटणार नाही. तो शोरूमवाल्याला म्हणला का बरं भेटणार नाही? तो म्हणे हो आम्ही गाडी देत असतो रिकामी. हे सजवणं, त्या कव्हरान कोरान फुलं लावणं, ते सुगंधित डब्या ठेवणं हे काम कोणाचं आहे? तुमचं. म्हणजे गाडी सामान्य गाडी मिळते, सजवलेली मिळत नाही, विशेष मिळत नाही. तसं एखाद्याने लॅपटॉप घेतला, तुम्हाला त्यातलं कळत असेल तर पहा. आमच्या संदीप लॅपटॉप घेतला एकानं आणि त्यानं ते लॅपटॉप पाहिला एका जणाचा. त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होते, त्याच्यात हे होते, त्यात फोटो एडिट होतात, व्हिडिओ कॉम्प्रेस होते, दुनियादारीचं सगळं. आणि त्यानं पाहिलं, त्या डेस्कटॉपचा फोटो काढला आणि कॅम्प्युटरच्या लॅपटॉपच्या दुकानात गेला. म्हणजे असाच पाहिजे. भेटीन काय? नाही. सामान्य मिळल. त्याच्यात ज्या व्यवस्था आहेत त्या तुम्हाला अपलोड डाउनलोड काय असेल ते करावं लागल, त्यात तुम्हाला ते टाकावं लागल. घर विकत मिळेल, सजवलेलं मिळणार नाही. तसं बुद्धी मिळाली हो देवानं देल, पण विशेष मिळाली नाही. आम्हाला केवळ बुद्धी नाही पाहिजे, बुद्धी तर सगळ्यांजवळ आहे. आम्हाला कशी बुद्धी पाहिजे? त्या बुद्धीचं कार्य दुसऱ्या चरणात.
ती सगळ्यांना दिली पण ती सामान्य आहे. मला हा प्रोग्राम पाहिजे त्याच्यामध्ये ऍड करून. जेने पाविजे उद्धार होय तुझ्या पायी थार. ज्या बुद्धीच्या द्वारा माझा उद्धार होईल अशी बुद्धी पाहिजे. माझा सगळ्यांना जी बुद्धी आहे ती उद्धार करवणारी बुद्धी नाही. खाण्यापिण्यापुरती याचं ओढायचं, याची टोपी त्याच्या डोक्यात घालायची, त्याची याच्या घालायची, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात घालायच्या एवढी बुद्धी सगळ्यांना आहे. पण उद्धार करून देणारी बुद्धी नाही. तुकोबारांचा देवा मला ती बुद्धी दे ज्याने पाविजे उद्धार होय तुझ्या पायी थार. मग का तुकोबा अशी बुद्धी मिळाल्यावर मग नेमकं अधिक तुम्हाला त्याने काय हवाय? तिसरं चरण. माझ्या मुखातून देवाचं नाव येऊ दे आणि त्याचं फळ माझा भाव पांडुरंगावर खरा बसू दे. किंवा माझा भाव पांडुरंगावर खरा बसू दे आणि त्यामुळे माझ्या मुखातून देवाचं नाव येऊ दे. वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साच्या. तुकोबाराय म्हणाल, तुकोबारायांना असं वाटलं देव कदाचित म्हणाल हो मी तिथं नव्हतो, मी हजर नाही, उद्या देऊ, परवा देऊ. तुकोबाराने काय केलं? शॉर्टकट मागितलं. शॉर्टकट मागितलं की जर समजा एखाद्या माणसाला, श्रीमंताला फोन करू करू एक एक वस्तू मागण्यापेक्षा त्या माणसालाच मागून घ्यायचा, तूच माझ्या घरी बस. आता तो जर घरी बसला तर मग काय कमी आहे महाराज, मग सर्व काही प्राप्त होते. तसं तुकोबारा देवाला म्हणतात देवा तूच माझ्या आत येऊन राहा. शेवटचं चरण.
म्हणतो अरे वसवा तुकोबारा म्हणतात देवाला, देवा तू माझ्या आत येऊन राहा बरं. मी खूपच लिस्ट लागलो करायला गड्या, पण माझ्या मनात एक एकच यायला लागलं. तू माझ्या आत येऊन राहा म्हणजे जागच्या जागी मी मागत जाईल आणि तू तिथल्या तिथं मला पुरवत जाशील. अशी थोडक्यात तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये जरा अटकल लावून भगवंताला मागितलं की तू माझ्या हृदयात येऊन राहा. मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. जसा टाकता आला तसा टाकला. यदत्र सौष्ठवं किंचित तत्सर्वं मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवं किंचित तत्सर्वं मे गुरोर नाही. बोलिलेले पुढे वेडेवा पुढे उत्तर करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. खूप आनंदाची गोष्ट आहे. गावकीचा सप्ताह आहे पण त्याला रूप खूप गोड आहे, मंडपही खूप छान आहे. सर्वतोपरी कार्यकर्ते मंडळी ही अगदी सक्रिय आहे. ईश्वर करो तुमच्या या गावातील सप्ताहाला कोणाचे दृष्ट लागू नये आणि दिवसेंदिवस असाच हा वृद्धिंगत होत राहो अशी भगवंताच्या चरणी श्री संत मोतीराम महाराज मारुतराव महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर